एका नवरा बायकोची रागाच्या भरामध्ये रोज भांडणं व्हायची. नवऱ्यानं बायकोला सांगितलं की ज्या वेळेस तुला राग येईल त्या वेळेस भिंतीला खिळे मार. तिने भिंतीला खिळे मारायला सुरू केले, परंतु त्याला खूप मेहनत करावी लागायची. पुन्हा तिचा राग हळूहळू कमी झाला. नवऱ्याने सांगितलं की राग कमी झाल्यानंतर आता भिंतीवरचे खिळे काढ. तिने हळूहळू भिंतीवरचे खिळे काढायला चालू केले, परंतु निशाणे तसेच राहिले. मानवाच्या जीवनामध्ये सुद्धा तसंच आहे. आपण रागाच्या भरामध्ये ओघामध्ये काहीतरी लोकांना चुकीचे शब्द वापरतो, शिव्या देतो, वेडेवाकडं बोलतो, पुन्हा नंतर त्यांची माफी मागतो. परंतु निशाने मात्र किती जरी माफी मागितली तरी तसेच राहतात. राग येणं हा एक जीवनाचा भाग आहे, परंतु त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं ही एक तुमची कला आहे. आणि म्हणून कायमस्वरूपी जिभेमध्ये साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवून हे जीवन जगा. तुम्ही आनंदी राहाल आणि तुमच्यामुळे इतरही लोक आनंदी राहतील.